चला मॅचला सुरुवात करा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विजय विथ लक्ष्मण. बॉलिंग ट्रॅक वर दुर्योधन. षटका दिला. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचल्या. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. यानंतर आपल्याला शोमॅच देखील पाहायला मिळेल. फडगाव पोलीस विपक्ष ओम साई 40+ पिसे. तर पिसे टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. यष्टीरक्षकाच्या मागे जी ब्रेझा गाडी आहे, कार चालकास विनंती आहे की त्या गाडीचा अँगल चेंज करा, योग्य ठिकाणी ती पार्क करा. षटका दिला. पुढचा बॉल. या बलेचा बॉल. जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. षटका दिला. पुढचा बॉल. दुर्योधन पुन्हा एकदा. या बलेचा फटका भरपूर चांगला आहे. लक्ष्मणच्या बॅट मधून हा क्लासिकल फटका. बॉल निघून जातोय. कव्हर सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. चारने धावफलक पुढे सरकले. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक चांगली सुरुवात नक्कीच. लक्ष्मणच्या बॅट मधून काय क्लास फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटका दिला. पुढचा बॉल. या बलेस देखील अजून एक चांगला फटका. व्हॉट अ स्ट्रोक. बॉल मात्र निघून जातोय. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार लक्ष्मणच्या बॅट मधून. धावा धावफलकावर झाल्या आहेत 12 धावा. षटका दिला. पुढचा बॉल. या बलेचा बॉल अतिशय सुरेख होता. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. षटका दिला. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर आपण दुर्योधनला पाहतोय. या बॉलर्स देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हवं तसं संपर्क नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त 1च धाव. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद धावा धावफलकावर आहेत 13 धावा. नक्कीच अतिशय चांगली सुरुवात टीम भावालेच्या बाजूने आपण पाहतोय, कारण 13 धावा तर आल्यात. सोबतच एकही विकेट नक्कीच गेलेली नाहीये. अर्थातच सुरुवात चांगली झाली आहे त्या ठिकाणी.
बॉलिंग ट्रॅकवर विनोद जाधव आलाय. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकेल, कारण पहिल्या षटकामध्ये तर 13 धावा आल्यात टीम भावालेसाठी. या बलेचा बॉल हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज झेल खाली आणि झेलला ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. मात्र रनआउटची विकेट. लक्ष्मण हा फलंदाज बाद. पहिली विकेट रनआउटची आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज लक्ष्मण बाद झालाय. नवीन फलंदाज नरेश घरेल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया नरेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. मागच्या मॅच मध्ये चांगले फटके त्याच्या बॅट मधून आले होते. 2 स्विच हिट 2 षटकार आपण त्याच्या बॅट मधून पाहिले होते. षटकातील पुढचा बॉल विनोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेस चांगला बॉल त्या ठिकाणी. अगदी आधीच बॅट फिरवली होती. बॉल मात्र उशिराने येतोय. टायमिंग सत्ता आलं नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू त्याआधी मात्र बॅट कड होतं. नक्कीच फक्त आणि फक्त एकच धाव. षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला बॉल कार्पेटच्या साने जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. सोळा धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. विजय केनेला देखील थोडं शांत ठेवलंय आतापर्यंत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील हवं तसं संपर्क नाहीये. नक्कीच विजय केनेचा विचार केला तर विजय केने एक स्फोटक फलंदाज आहे. सातत्याने चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देत असतो. परंतु या मॅच मध्ये देखील विजय केनेला अगदी शांत ठेवलंय टीम नांदकरच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. नक्कीच विजय केने जास्त वेळ शांत राहण्यातला खेळाडू नाहीये. बॉल मात्र निघून जातोय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार. सहाने धावफलक पुढे सरकलंय. ओम साई 40+ पिसे टीमचे सर्व खेळाडू चला आपण ड्रेसिंग मध्ये या. जगन्नाथ पाटील चला आपण लवकरात लवकर ड्रेसिंग करून या. शो मॅच आपण या ठिकाणी खेळणार आहोत. विपक्ष पडगा पोलीस. या बॉलर्स देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण मिसफील्ड झाली आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 24 धावा धावफलकावर आहेत.
नक्कीच या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आणि खास करून जय हनुमान भावाले टीमसाठी पांडुरंग दलवी दादांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद पांडुरंगजी दलवी, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. महत्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी. नरेशला मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज शिवाजी येतोय. गोलंदाज विश्वनाथ पाटीलच्या माध्यमातून अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, ज्यावर विकेट आली आहे आणि अगदी महत्वाची विकेट आली आहे. षटकातील पुढचा बॉल विश्वनाथ पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण शिवाजी गेनेला पाहतोय. दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस मात्र कट केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक 25 वर पोहोचलाय. विश्वनाथ पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस हा बॉल बीट केलाय फलंदाजाला. जोरदार अपील जरूर झाली आहे, मात्र पंच सहमत नाहीये. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. या षटकाची सुरुवात देखील अप्रतिम झाली आणि आतापर्यंत कमालीचं कमबॅक टीम नांदकरसाठी विश्वनाथ पाटील हा गोलंदाज करतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि बॉल मात्र निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. या 4च्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलाय. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. विश्वनाथ पुन्हा एकदा. 29 धावा धावफलकावर झाल्यात. या वेळेस अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी. मला वाटतं बॅटची कट होती. नक्कीच जीव लागेल घेण्यासाठी. एकोणतीस धावा धावफलकावर. या वेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. यस विजयजी पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 35. 35 धावा धावफलकावर आपण पाहतोय. मात्र अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं अंतिम षटक. पाहूया कशा प्रकारे फेकलं जाईल नांदकर टीमच्या बाजूने. शेवटचं षटक. दिलीप बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस हा बॉल ऑन साइडला. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत.
एक धाव कंप्लीट झाली आहे, फक्त आणि फक्त एकच धाव. नक्कीच एका धावेवर मात्र समाधान मानतोय त्या ठिकाणी विजय केने. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवतोय, मात्र का ठेवली आहे हे देखील त्याला दाखवावं लागेल. परंतु या मॅचचा विचार केला तर चांगली फलंदाजी आतापर्यंत, 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलाय. वैयक्तिक 19 या धावसंख्येवर खेळतोय, मात्र अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल निघून जातोय सीमा पार, 6 धावा, षटकार. फोर्टी 42 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच विजय केने का या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे हे आपण त्याची फलंदाजी पाहिल्यानंतर समजू शकता. पहिल्या मॅचमध्ये तर अड्डक 0 धावसंख्येवर बाद झाला होता, परंतु या मॅचमध्ये आपला गेअर चेंज केलाय. 3 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 25 धावा वैयक्तिक आतापर्यंत ठोकल्यात त्याने. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल, सोबतच 1 धाव पलून काढली गेली आहे. अर्थातच 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर, आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक 44 वर पोहोचलंय. आता मात्र एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय टीम भावालेसाठी, आणि पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असणार आहे. पाहूया फ्री हिट बॉलचा समाचार कशा प्रकारे घेईल शिवाजी केने, कारण पूर्णपणे मोभा आहे विकेट मोठ्या फटक्याची. फ्री हिट बॉल कट केलाय त्या ठिकाणी, खाली क्षेत्र निवडलं, मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतायत. बॅकअप चांगलं झालंय, 2 धावा कंप्लीट झाल्यात. 46 धावा धावफलकावर. या बॉलेस देखील फटका चांगला आहे, तर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. 1 धाव कंप्लीट झाली आहे, फक्त आणि फक्त एकच धाव घेतली आहे. 47 धावा धावफलकावर. मात्र अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. विजय केने स्ट्राईक खेळला आपण पाहतोय. आतापर्यंत 26 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील ऑन साइडला बॉलला उडवलाय, बॉल मात्र थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. या स्पर्धेतील आहेच टोटल, मात्र मॅच नंबर 6 वर, अर्थातच 6व्या मॅचच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहतोय 50 कंप्लीट, 51 धावा धावफलकावर झाल्या आहेत. त्यामधील वैयक्तिक 30 धावा विजय केनेच्या बॅटमधून आल्यात. शेवटचा बॉल या इनिंग मधील, समोर आपण विजय केनेला पाहतोय. चांगली फलंदाजी, या बलेस ऑन साइडला बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कॅच मात्र ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न, आणि 3री धाव देखील पूर्ण होते. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 54 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 55 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय. वेलकम मधुकरजी पाटील. चौपन्न धावा झाल्या आहेत. 55 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय.
नक्कीच रात्री मात्र काल संध्याकाळी यस काल संध्याकाळच्या सत्रात या ठिकाणी आमचे पेंटर उपस्थित होते. त्यांचा वॉच घड्याळ या ठिकाणी सुटलाय. कोणी जर चुकून उचलला असेल तर तो आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज, विनंती आहे. आपण सहकार्य करा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नक्कीच हे तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. सरिता आयुर्वेदिक उपचार, नक्कीच गुप्तरोग संदर्भात नक्कीच उपचार केले जातील. संपर्क देखील दिला आहे. नंबर जो आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मधुकर पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच सरिता आयुर्वेदिक उपचार केंद्र पडगा, बादाने रोड, पार्वती अपार्टमेंट या ठिकाणचा जो पत्ता आहे. या संदर्भात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही अवश्य भेट द्या. पंचावन्न धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग सोमनाथ विथ दुर्योधन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फ्रंट लाईन षटक विजय केने बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नरेश त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तीन धावा आले या बॉलवर. 5 धावा धावफलकावर झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय.
या वेळेस हा बॉल अतिशय सुरेख आहे, बॅटची कडा लागली. यस, पहिला गडी बाद. विश्वनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये इनॅट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. मात्र विजय केनेने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. षटका दिला पुढचा बॉल. या वेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. विजय केने पूर्णपणे आपला अनुभव झोकून देतोय या मॅच मध्ये. षटका दिला पुढचा बॉल. या भलेच देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी, पूर्णपणे खोलवर टप्प्यांची हाताळणी या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी बॉलला वारंवार पुढे ठेवलं जात आहे. चांगली गोलंदाजी विजय केनेच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा बीट केला. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट, माफ करा, षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झालाय. नक्कीच मात्र 3 षटका अजूनही बाकी आहेत. संजय गुलवे, पहिल्या षटकामध्ये काही कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. विजय केनेच्या माध्यमातून 5 धावा धावफलकावर येणाऱ्या 3 षटकांमध्ये तब्बल 50 धावा ठोकायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवर शिवाजी येतोय. पहिलं षटक फक्त आणि फक्त 5 धावा विजय केनेच्या माध्यमातून आपण पाहिला. या वेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक हरिश्चंद्र केने त्या ठिकाणी आपण पाहतो. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, मात्र लेझी थ्रो. 2 धावा कंप्लीट झाल्या. सात धावा धावफलकावर आहेत. वेलकम डॉक्टर श्याम पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्टेट बॉक्स नक्कीच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी. या वेळेस बॅटची कडा, फलंदाज बाद.
शिवाजी पुन्हा एकदा या बलेस देखील ऑन साइडला प्रहार तर झालाय, मात्र विजय केने झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. षटका दिला, पुढचा बॉल फुलटॉस बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. हा बॉल मात्र निघून जातोय पहिल्या टप्प्यावर, सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. शिवाजी पुन्हा एकदा या बॉलर्स देखील फटका चांगला आहे, मात्र नरेश त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. षटका दिला, पुढचा बॉल शिवाजी पुन्हा एकदा या बॉलर्स देखील लावत असं संपर्क नाहीये. अगदी वेगाने चेंडूपर्यंत विजय केने पोहोचलाय. एकच धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावर आहेत. 55 धावांचं लक्ष्य असताना मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टीम जय हनुमान भावाले नरेश पहिला बॉल या बॉलचा बीट केलाय फलंदाजाला. एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हवं तसं संपर्क नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते त्या ठिकाणी. आता मात्र प्रत्येक बॉल नंतर दबाव नक्की नानकर टीमवर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 55 धावांचं मोठं लक्ष असताना मात्र त्या प्रकारची सुरुवात आणि त्यानुसार फलंदाजी देखील झाली नाहीये. फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावर. पहिल्या 14 बॉलचा खेळ देखील कंप्लीट झालाय. नरेश पुन्हा एकदा या वेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका फसलाय, मात्र क्षेत्ररक्षक दूर आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. सोळा धावा धावफलकावर आहेत. 9 चेंडू 39 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. फटका पुन्हा एकदा फसलाय. विजय केनेचा अंदाज चुकलाय त्या ठिकाणी, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत.
नरेश पुन्हा एकदा षटकात दिला पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेलूमाता वल टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. यानंतर नेक्स्ट मॅच पुढची मॅच जी आहे या स्पर्धेतील शेवटची मॅच अर्थातच टॉप 3 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल या प्रश्नाचं उत्तर पुढच्या मॅच तुम्हाला मिळेल. आता मात्र शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. शेवटचा अंतिम षटक आणि 6 बॉलवर 6-6 36 धावांची आवश्यकता आहे. बॉलवर तुम्हाला षटकार ठोकावा लागेल. शेवटचं षटक सोमनाथ बालेकर येतोय. 6 बॉल 6 षटकार नक्कीच भरपूर मोठं आव्हान या ठिकाणी. शेवटचं षटक 6 चेंडू 36 धावा. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल अतिशय सुरेख आहे. यष्टीचित केलाय फलंदाज बाद. आता मात्र विजयाच्या उंबाड्यावर आपण जर्मन भावाले टीमला पाहतोय. यावेळेस बॉल हवेमध्ये. विजय केने त्या ठिकाणी वडा कॅच. अतिशय सुरेख झेल विजय केनेच्या माध्यमातून. अजून एक गडी बाद. यस बजागे सर आलेले आहेत ड्रेसिंग मध्ये. शो मॅच या ठिकाणी खेळायची आहे. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने पप्पू त्या ठिकाणी आहे. एकच धाव मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
या वेळेचा बॉल भरपूर चांगला होता. 2 बॉल 34. फक्त आणि फक्त एका बॉलची फॉर्मॅलिटीज या ठिकाणी बाकी आहे. अशा प्रकारे संघ विजय होतो या ठिकाणी. जय हनुमान भावाले संघाने देखील 2 मॅचेस या ठिकाणी जिंकल्यात. तर चला शेलू माता वर्ल्ड टीमचे कॅप्टन त्याचबरोबर जय हनुमान भावाले टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मॅन ऑफ द मॅच एक असा खेळाडू ज्याने ठोकला 33 धावा, 1 षटक फेकलं होतं, 1 विकेट देखील घेतली. नाव आहे विजय केने.